असतात आपल्या आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हा जो लढा चालू आहे, जो आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी जे आजपर्यंत आपण सोसलं ते आपण पुढे सोसलं जाऊ नये याकरता म्हणून आपल्या सर्वांचे लाडके लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू आमचे मोठे बंधू सचिन भाऊ साठे यांनी हे आंदोलन मुंबई या ठिकाणी आणलेलं आहे। निश्चितपणे सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर आमची बैठक झाली होती आणि निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो येत्या काही वेळेमध्ये समजा ही निश्चितपणे घोषणा होईल, कारण सरकार हे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे। अनंत बदल समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी सादर होतोय, निश्चितपणे याची अंमलबजावणी ही होईल। परंतु आपण हा एकजुटीचा लढा समाजातील सर्व तळागाळातील आपले बांधव भगिनी आपण जो रस्ता उचलून देत आहात मी खरं आपल्या मनापासून या ठिकाणी नतमस्तक होऊन कौतुक करतो। ही तुमची ताकद मला बघायची होती, ही ताकद एकत्रित येण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी या काळाची गरज होती। या लढ्याच्या निमित्तानं आपण मंचकावर एकत्र आलो, आपण मैदानात एकत्र आलो, हे बघण्याजोगे आहे। निश्चितपणे याचं कौतुक मी माझ्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी करतो। आपल्या 59 त्या ठिकाणी जाती आहेत, निश्चितपणे त्यामुळे त्यांना निश्चितपणे त्यामध्ये उपवर्गीकरणामुळे न्याय मिळेल याची मला खात्री आहे। आणि सरकारचा सदस्य या नात्याने मी आपल्याला सांगतो जो काही वेळ लागतोय, परंतु आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्या बाबतीत वारंवार सूचित करण्यामध्ये आम्ही कमी पडत नाही आणि आम्ही कमी पडणार देखील नाही। आणि निश्चितपणे लवकरात लवकर ही मागणी कशी पूर्ण होईल, आताच मी आपलं या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू आहे, सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाज एकत्रित झाला आहे, याची सुद्धा माहिती मी सरकारला त्या ठिकाणी जाऊन देईल। लवकरच याची दखल आपलं शासन घेईल आणि ही मागणी लक्षात घ्या, मागणी जोर धरून लागल्यामुळे बरेच विषय बाहेर आले, परंतु आपण आपला लढा आणखी ताकदीनं वाढवण्याची गरज आहे आणि आपण तो वाढवाल अशी मी आपल्याकडनं फार अपेक्षा करतो। मी फार वेळ घेणार नाही, मी कितीही भिजलो तरी चालेल, मी आपल्यासोबत रस्त्यावरती उतरेल, परंतु मागणी ही शेवटपर्यंत लावून धरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विधानभवनावर जाऊन मी स्वतः सांगतो लक्षवेधी देखील त्या ठिकाणी लावलेली आहे, लक्षवेधीचा प्रबंध देखील त्या ठिकाणी मी विधानभवनावरून उचललेला आहे, तो सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा न्याय मिळायचा मी प्रयत्न या ठिकाणी करेन। मी एवढं सांगतो, बोला जय लहूजी।